आणि आता एक अतिशय धक्कादायक बातमी, वरळीत पुन्हा हिट अँड रनची घटना घडलेली आहे। BMW कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झालेला आहे। कार ठाण्यातील व्यावसायिकाची असल्याची माहिती मिळतेय। वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील या प्रकरणी दाखल करण्यात आलेला आहे। BMW कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। वरळीमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडलेली आहे। काही दिवसांपूर्वी वरळीमध्येच हिट अँड रनची घटना घडली होती। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव। जुई, नेमकं काय घडलेलं आहे? किरण, वरळीमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रन केसचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि 20 जुलैला ही घटना घडली होती। विनोद लाड या 28 वर्षीय तरुणाला एका BMW कार चालकाने मागून धडक दिली होती त्याच्या मोटरीला आणि तो खाली पडला आणि त्याच्या डोक्याला मार लागला। 20 जुलैपासून त्याच्यावर उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यान अखेरीस शनिवारी विनोदने अखेरचा श्वास घेतला आणि विनोदचा मृत्यू झाला। जर आपण पाहिलं तर मग मूळचा मालवणचा असलेला विनोद हा ठाण्यात एका कंपनीमध्ये कामाला होता आणि हे जे कुटुंब होतं ते वरळीच्या 4 सीझन हॉटेलमध्ये एका समारंभासाठी आलं होतं। मात्र परत जाताना जो कार चालक गाडी चालवत होता त्याने विनोदला मागून येऊन ठोकर दिली आणि विनोदचा गाडीवरचा तोल गेला आणि तो त्याच्या डोक्यावर पडला आणि मार लागल्यामुळे त्याचे उपचार सुरू होते। अतिदक्षता विभागामध्ये विनोदवर उपचार सुरू होते। मात्र त्याची झुंज संपलेली आहे आणि विनोद लाड या 28 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे। पोलीस नक्कीच पुढील कारवाई करणार आहेत, कारण का एका तरुणाचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। वारंवार जर आपण पाहिलं तर पुणे पोर्शे अपघाताच्या नंतर हिट अँड रन केस प्रकरणाला वेगळंच वेग येत आहे तपासाला वगैरे, त्यामुळे निश्चितच पोलीस यामध्ये देखील कठोर कारवाई करण्याची दाट शक्यता आता वर्तवली जाते। किरण, नक्कीच जुई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।